नमस्कार, मी सुनील साळवी. टाइम्स डिजिटलच्या मी मतदार बोलतोय कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवार जाहीर झाले आहेत आणि प्रचार ठिकठिकाणी सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय, मतदाराला काय हवंय, त्याच्या काय अपेक्षा आहेत, त्याची काय मतं आहे, हे सर्व आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर चला, मतदार काय बोलतोय, मतदाराच्या अपेक्षा काय आहेत हे आपण जाणून घेऊया. मतदार म्हणून अपेक्षा आहे की आपलं खूप चांगलं बनावं, सगळ्यांनी चांगले मत द्यावं. जो असेल त्यालाच चांगलं मत द्यायची, जे आपल्या देशासाठी करतो तो. महागाई वाढलेली आहे, या संदर्भात गृहिणी म्हणून तुम्ही काय सांगाल? महागाई आता बघा, सगळीकडेच महागाई वाढली आहे. सगळ्यांचंच चाललं आहे, सगळ्यांच्या नोकऱ्या आहेत, सगळ्यांचं परिवार आहे, सगळ्यांचं. पण महागाईसाठी पुढे जावंच लागणार ना. आणि सरकारने बी काहीतरी नियम करायला पाहिजे की महागाई वाढली तिथे काहीतरी थोडं कमी केलं पाहिजे, की लोकांना पण महागाईचा विचार केला पाहिजे. एक अच्छे वोटर को, एक अच्छे नेता को ही चुनना चाहिए. समाज सेवा ही मुख्य कारण, यही एक अपेक्षा है सब लोगों को कि समाज सेवा ही नित्य धर्म. महागाई कमी झाली पाहिजे. अजून काय अपेक्षा आहे? अपेक्षा आहेत की त्यांनी सर्वसामान्यांसाठी काम करावं आणि सर्वांना उद्योग आणि रोजगार द्यावा. पण सगळेच लोक अशी आश्वासनं देत असतात. आश्वासनं नाही, त्यांनी खरोखर करून दाखवावं, एवढी अपेक्षा आहे. रोजगार मिळाला पाहिजे आणि भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे. आणि खावं का न खावं हेच काय कळत नाही. मतदान आता ह्यांना मिळतील खुर्च्या, पण आमची आली मरणं. बरोबर आहे ना. आता आम्ही काठीवाले, आमची मुलं आम्हालाच बारे बायका पोरांना विचारताल का आम्हाला विचारताल, सांगा तुम्ही. मग काहीतरी वयाच्या माणसासाठी सरकारने करावं, ही माझी इच्छा आहे. बाकी काही नाही. मतं तर आम्ही कुणाला तुम्हालाच देणार, बुडवणार नाही. ज्याला मला आलं म्हणून मतं द्यायचं, पण त्यांनी विचार करायला पाहिजे आमच्या जिंदगीचा. एवढंच बोलते. नेमकं काय करायला पाहिजे? हां, काय काय ना, म्हाताऱ्या माणसासाठी काहीतरी करायला पाहिजे त्यांनी. वयोवृद्ध नागरिकांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना आहेत सरकारच्या. आहेत ना. मग त्यांनीच काहीतरी करायचं. आमची इच्छा ही आहे. मतं तर आम्ही सरकारलाच देणार, काय कोण दुसऱ्याला देणार नाही कोणाला. सरकार करेल तीच आहे असं आमचं म्हणणं आहे. कोणी येऊ, पण मतं कुणाला द्यायची. मतं बुडवणार नाही. आम्हाला चालाय नाही आले तरी आम्ही हळूहळू जातो आणि मतं देतो. पण मुंबईत मी कधी 30 रुपये मुंबईला तिकीट होती ना, तेव्हा आलेली सातारावरनं. किती भोर माहिती आहे तुम्हाला तिकडचं, शिरोळवाई तिकडचं. तेव्हापासून मी मुंबईला आहे. जेवायला माणसं काल आम्ही गिरणी कामदार होता. माझ्या मिस्टरला आता 10-12 वर्ष झाली. घरं मिळालीत का तुम्हाला? नाही मिळाली, घरं मिळाली नाही. आता किती वेळ माझ्या मिस्टरनी फॉर्म बिम भरून फाईल केली आणि करून ठेवली. आम्हाला काय माहिती नाही फाईल केलेली. नंतर आम्हाला सापडली तेव्हा मी नेऊन दिली. पण अजून मला मेलचं, आम्ही खटाव मेलला होते, 9 वर्ष भरली होती. त्यांना 1000 रुपये पेन्शन मिळते, ते आणायला गेली ती. पण त्यांनी काही करावं, पण मेलची खोलीनं त्यांना दिली ना, तर बुके आमचा आशीर्वाद लागेल चांगला. पण मेलची खोली आम्हाला मिळायला पाहिजे, एवढं माझं म्हणणं आहे. माझ्या मुलासारख्या तुम्ही, माझा मुलं तुमच्याच वयाचा आहे. पण काय करणार, तो पण वॉचमनमध्ये गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या आहेत का, 6 माणसं पोचतोय तो मुंबईच्या वस्तीला. पण काही नका करू, पण आम्हाला गिरणी कामदाराला खोली द्या, एवढीच इच्छा आहे आमची. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत राहा टाइम्स डिजिटल.